आमची बाय थोडीशी अडवण्यावर कळत नाही, मग शेजारी फोटो लावलात म्हणून घातला होता. पण कसं असतं माहिती का, त्यांना नाही समजलं म्हणून मी आपल्या शहाण्या तोंडाने काढला आहे. आणि असा फोटो तर आमच्या बाईलाच कुठं भेटला, कुणाच सिंगल फोटो तर कुठं भेटतच नाही, कारण आपल्या घरात नाहीच. बाय आता कुठं भेटला तर माझ्यासाठी घ्या बरं का, ब्लॅक अँड व्हाईट. बरोबर. आणि काय म्हणत होता तेवढं सांगा, काय म्हणत होता? कशाचं? काय तर मी म्हणलेलं तेव्हा म्हणलेला तुम्ही येत नाही म्हणल्यावर. हा येत नाहीच ना मग. अजून काय तर म्हणलं, नाही नाही मी बाय म्हणल्यावर काय तर म्हणलं होता. मग तुला किती वेळा शिकवायचं? पण आम्हाला वळणच नाही, आम्हाला सांगायचं कोण नव्हतं. जावा असल्यावर आणि बाई म्हणतेस, मग तायसाब मारायचं. आता ती सवय आतापासून तायसाब मत तायसाब ह्यांना ताईसाब पण त्या म्हणायचं. पहिल्याच म्हणलं शिकवलं होतं मी. आता नातवंड परतुंड येते तुम्हाला बी मला बी, ते नवीन नवीन सांगायचं असतं. नवीन नवीनच सांगितलं होतं तेव्हा नाही डोक्यात बसलं. बाई जावाला बोलल्यावर आता आमचं नवरच ह्यांना बहिणी म्हणला बाय बाय म्हणतात, ह्यांना बी बाय आणि ह्यांना बी बाय. मग आम्हाला ह्यांना कुणी सांगितलंच नाही की ह्यांना ताईसाब म्हणा, त्यांना बाईसाब म्हणा. असं शिकवलं असतं तर मग ते पहिल्यापासून तोंडाखाली. ती बारकी मला ताई म्हणती बघा, हिच काय नाही, ही बाय म्हणती. ती तर डायरेक्ट नाव घेते की बारकी, अयो बाय स्वाती म्हणती बघा, ते माग काय नाव घेत असं मला माहित नाही, पण तोंडावर तर ताईच म्हणती. का हो ताई? का हो ताई नाही म्हणत, उर्मिला ताई म्हणते. बरं उर्मिला ताई मी ऐकल्यावर मग तिचं कान धरून पिळण, पण आता माझ्या समोर ताई म्हणती. माघारी तर काय राजाला बी बोलतात. मोठ्या आपण तर गरीब आहे. मोठ्या बहिणीला मोठ्या बहिणीला म्हणते, हा मोठ्या बहिणीला बाय म्हणतात. मग आम्ही बहिणीचा दर्जा देतोय नंदनला. हा पण आता मला आवडतंय काय बी म्हणलेलं, मला नावाने हाक मारले तरी आवडून, पण आता ते मोठी बहीण आहे तिला आवडना, ती म्हणती कवर. बघा बघा बघा, आमच्या नंदनबाईनं भाचीला दिली बिर्याणी खायला आणि मला काय चावती होय. हवा नको घे खाऊन तू. बाय कावीला दिली बिर्याणी आणि मला काव नाही. भाचीलाच मोठी करा खाया घालून. मला नाही बाय, मी नाही उपास बिपास काय धरत. मला सगळे दिवस सारखंच असते ताई. नको आता पिते चहाच. आता तुम्हाला बी जायचंय, 10 मिनिटं राहिलं त्या. हॅलो तर चला आता चहा ही पितो आणि जातो. बाईला बी जायचंय कामाला. बोल की, आला घरी? आमची बाई एकटीच असते, काम नव्हतं आज? काळजी वाटती माई येते म्हणून आलतो भेटायला, कारण मीच बऱ्याच दिवसानंतर आली ना, त्याच्यामुळे म्हणलं चला आली तर घ्यावं भेट जावं. आल्यावर लय खवळतात मला, कधी 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 येत नाही जात नाही म्हणून. मग आम्हाला पॅशनरने डॅम्बूने आलो आम्ही. तिला म्हणली इंद्रायणी मध्ये चढली नाही, म्हणले ना ग इंद्रायणी मध्ये लय गर्दी आहे. बाबा चाडा कशा लावतात. डॅम्बूने घेऊन आली. घरी यायला उशीर झाला, पावणे 10ला आलो. तिथनं चिकन आणलं, मग तिथून पुढं स्वयंपाक केला, मग झोपायला आणि खायला आणि प्यायलाच आम्हाला 11:30 वाजले. आणि मग सकाळ उठायला पण 11:30 वाजल्या. हा म्हणत होती यादराबांनी बसवून द्या मला. परत कावी म्हणले ना ग अंधारचं भीती वाटती. कुणी नाही, चालू आहे की फोन. माझ्या इमान मोडलं टाकलं. हा इमानावर टाकलाय म्हणते बाबा. आमच्या भाऊजीला मी म्हणलं होतं ना मला नेहाला जीवर मध्ये या, मग भाऊजी वाट बघत बसला तर राधी ईद म्हणून. हा नाता भाऊजी होय, सांग तू येऊन बसलाय म्हणती वाट बघत बघ. त्यांना म्हणलं होतं ना मी. हैदराबादने आल्यावर सकाळी देते इंद्राणीला बसवून तिला. बाईनच थांबून घेतलंय हो भाऊजी. मला म्हणले की माणसं मला नाव ठेवत्याल की भाऊजाई हिला एक दिवस बी खपले नाही का लगेच लागलं. म्हणते म्हणलं की भाऊजाई तिला एक दिवस खपली नाही का लगेच पाठवली. म्हणून म्हणलं राहा सकाळ जा म्हणलं इंद्राणीला. बसवून देते म्हणलं शिवाजीनगरवरनं. स्वतःच म्हणजे ठेवायचं झाकून आणि लोकांचं बघायचं वाकून. बाईने माझ्या चाडा सांगा. चाड्या सांगितल्या म्हणती. तुम्ही मला थांबवलं ती नाही सांगितलं. राधीला बेव वाटतंय म्हणून सांगितलं होय. पाणी दे तर घेतो आता चहा पिऊन. गेली का मावशी? भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये. आता निघालो होतो, पाक दार उघडलं बघा. हो का तवर ननद माझी. हा बघा नेसते का? डायरेक्ट घेतो ना. हा नेस नको नेस की.
नेसवायची करा दे साडी. तेव्हा का माझ्या नंदन मला साडीच काढली की अहो घालायला. त्या बाईच्या मला 2 साड्या झाल्या बरं का. पहिली बी झाली, आता बी झाली. 2दा आली होती, 2दा साडी झाली. हो का राधीला साडी घेतली जरा. कुणाला नव्हती. हा माझ्या नंदरची साडी आहे, घातली असते आता, आपण उद्या सकाळ घालते. जाताना घालते मी साडी. माझ्या नंदर मला साडी नेसावली. ज्योतीला बी दिलते हे का नाही. तर आता निघालो बघा. आणि ही तर पोरगी काय घ्या आत्याचा तर नंबरच ते फोनच स्विच ऑफ करायला लागली बघा. तर आता निघालोय आम्ही घरी. बिल हाय बघा. कुलूप लावली. कुलूप लावायची नाही येत परत. बरं आम्हाला सोडून बाई यायची. एवढ्या हाय फाय एरियामध्ये आमची बाई राहते, मला लयच भारी वाटायला लागलं बायानं. साडी घेतल्यावर तर त्याच्यापेक्षा भारी. भले घरातले देऊ द्या, साधे सुद्या असू द्या, पण आनंद तेवढाच आहे का नाही. लिप पण आहे बा इथं, लिपची पण सोय आहे. बरं आहे आपल्याला पहिल्याच मजल्यावर भेटली ते. तर आता अंधार पडायला लागला. इथं लाईटीची ही ती सोय मस्त आहे बघा. मस्त वाटलं बाई मला तर. पहिला मला ते पत्र्याचं शेड होतं ना, त्याच्यामध्ये मला ते रूमच सापडायचे नाही. तिकडं बया उलट्या बाजूला चालली काय ते. पहिले मला रूमच सापडत नसायचे, लय लांबपर्यंत जायचे. आता हे बरं आहे आपलं वाटाच्या कडेला. आता काय तिथनं निघालोय चालत. त्यांना देते ना मोबाईलवर सर्च करून माझं. आता काय तोंड बी काळत दिसायला लागलं. उगाच तुम्ही भ्यायचा व्हिडिओ बघून. नुसतं दातात दिसायला लागलं.